भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलिसांनी सिनेमा स्टाईलने दारू हातभट्टीवर धाड टाकली। यामध्ये त्यांनी 87,600 रुपयांचा माल नष्ट केला असून 2 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। कारधा पोलिसांनी सिनेमा स्टाईलने दारूच्या हातभट्टीवर धाड घातली व 87,600 रुपयांचा माल नष्ट केला आहे। तसेच 2 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। भंडारा नजीकच्या ग्रामीण कारधा पोलीस ठाण्याचे नव्याने रुजू झालेले ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत लाबांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विष्णू कराडे, हवालदार शंकर चौधरी, पोलीस नाईक देवेंद्र खडसे, गिरीश बोरकर, विवेक रणदिवे, आकाश सोनुने, गजानन जाधव, रमेश वाघाडे यांच्या पथकाने धाड घालून गराडा नाल्यावर चालू असलेल्या मोहफूल देशी भट्टी उद्ध्वस्त केली। कारधा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दारू विरोधी मोहीम छेडण्यात आली असून नुकतंच आमगाव टोली व खमारी वैनगंगा नदीच्या काठाला सुरू असलेल्या दारूभट्ट्यांवर धाड घालून 1,06,200 रुपये किमतीचा माल जप्त केला। अवैध धंदे करणाऱ्यांना पोलिसांनी धाक बसवला आहे, वचक बसवला आहे। नवीन ठाणेदार श्रीराम लाबांडे यांनी पोलीस उपनिरीक्षक विष्णू कराडे यांच्या योजनाबद्ध कारवाईला सकारात्मक प्रतिसाद दिला व पोलिसांची छवी दृढ करण्यासाठी उत्कृष्ट काम केलं आहे असं निदर्शनास येत आहे। कारधा पोलिसांनी गराडा येथील नाल्यावर छेडलेल्या मोहिमेत 7 भरलेले प्लास्टिकचे ड्रम ज्याची किंमत 32,000 रुपये आहे, 15 मातीचे मडके 40 किलो याप्रमाणे जर्मन कटोरा, जळाऊ कांड्या, इतर साहित्य असं 87,600 रुपयांचा माल उद्ध्वस्त केला आहे। या कारवाईमुळे हातभट्टी दारू काढणाऱ्या व विक्रेत्यांचं धाबं दणाणलं आहे। कारधा पोलिसांनी सिनेमा स्टाईलने भट्टीवर धाडी घातल्याने सर्वत्र कौतुक होत आहे। पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस स्टेशन कारधा अंतर्गत ग्राम गराडा बुजुर्ग येथे माहिती मिळाली की गावच्या पाठीमागे तलावाच्या बाजूला एका नाल्यामध्ये खूप सारे मोहा फुलांची दारू हातभट्टी अवैधरित्या काढत आहे। अशी माहिती मिळाल्यावर पोलीस स्टेशन ठाणेदार साहेब लांबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः सिल्लीबीट अंमलदार शंकर चौधरी, पोलीस नाईक गिरीश बोरकर, खडसे, खुफिया कर्मचारी रणदिवे आणि वाघाडे असे आम्ही 2 पंचासह त्या ठिकाणी माहिती काढून पोहोचलो। तिथे आम्ही धाड मारली। तिथे 2 लोक मोहाची दारू गाळत असताना मिळून आले। आम्ही आजूबाजूचा परिसर पूर्ण शोधला। अनेक प्लास्टिक ड्रम, मडके म्हणजे माठ याच्यामध्ये मोहाची फुलं भिजू घातले होते। पूर्ण माल नाश केला। चालू रनिंग भट्टी पुन्हा नाश केली। त्यातला काही CA सॅम्पल मुद्देमाल घेतला आणि पूर्ण जागीच नाश केला। एकूण माल हा 87,600 रुपयाचा माल होता आणि जागीच नाश करून सदरचे आरोपी आणि काही मुद्देमाल पोलीस स्टेशनला घेऊन आम्ही जप्त केला। सदरच्या आरोपीवर कारवाई केली आणि ती पुढील तपास बीट अंमलदार शंकर चौधरी हे करीत आहेत। प्रवीण बोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा।